नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्सने. अजित पवारांचं विमान अपघातात निधन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे बारामतीकडे रवाना. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. रविवारी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार. भारत आणि युरोपियन युनियन मधील मुक्त व्यापार कराराची घोषणा. अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या. मुक्त व्यापार करारामुळे भारतीय उद्योजकांना युरोपमध्ये निर्यात करण्याची मोठी संधी. देशाच्या अर्थचक्राला मिळणार गती. मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी मनपा आयुक्त भूषण गगराणी असणार पीठासीन अधिकारी. राज्य शासनाची अधिसूचना जारी. केडीएमसी साठी शिवसेना भाजपचे सत्तासूत्र ठरले. नेत्यांचे संभ्रम दूर झाले. मुंबई आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रोने जोडणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. ई गव्हर्नन्स कार्यक्रमात महाराष्ट्र सागरी मंडळ ठरले अव्वल. मंत्री नितेश राणेंनी केले कर्मचाऱ्यांचे अभिनंदन. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये नितेश राणेंची रणनीती यशस्वी. महायुतीचे जिल्हा परिषदेत 8 तर पंचायत समित्यांमध्ये 17 उमेदवार बिनविरोध. पुणे जिल्ह्यातल्या उच्च शिक्षित दीप्ती चौधरीने कौटुंबिक छळामुळे उचलले टोकाचं पाऊल. पती आणि सासूला 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. विशाखापट्टणम मध्ये संध्याकाळी रंगणार भारत न्यूझीलंड चौथा T20 सामना. क्रिकेट प्रेमींमध्ये उत्सुकता.